बातम्या विस्तारानं राज्यात अपघातांची मालिका सुरूच असून सोमवारी 2 वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघात होऊन 5 जण ठार झालेत। जुने गोवा येथे झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले। यातील दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून सर्व जखमींवर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान हा अपघात घडला असताना खांडेपार इथेही दुचाकी अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला। त्यामुळे रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करणाऱ्या वाहतूक खात्याचं अपयश चव्हाट्यावर आलंय। प्रायव्हेट गाडी जी आसा ती फोंड्या सायडीच्यान ओल्ड गोवा वताली आणि कार्गो व्हेकल ओल्ड गोवा सायडीच्यान फोंड्या सायडीक येताले तेन्ना वाटेर हो अपघात घडला। हांगा आतां दुसरें इन्फॉर्मेशन अशें म्हणटा की गाडयेन भितर टोटल 5 लोक आशिल्लो 6 लोक आशिल्ले सॉरी आणि रस्त्यार आशिल्ले 2 जाणांक ताणें उडयला। जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खोदली येथे महाराष्ट्रातून आलेल्या एका कारच्या चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला। या कारनं प्रथम विरुद्ध दिशेला रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका महिलेला आणि पुरुषाला जोरदार धडक दिली। यामध्ये ते दोघे जण जागीच ठार झाले। लुईस मिनेझिस आणि मिसेस पीटर अशी मृतांची नावं आहेत। त्यानंतर कारनं समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली। यामध्ये कारचा चक्काचूर झाला। यातील 2 जण जागीच ठार झाले तर इतर 6 जण गंभीर जखमी होते। यातील 3घांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। इन गोवाच्या मार्फत गव्हर्मेंटाक सांगू इच्छिता की हांगा एक स्पीड ब्रेकर घालचो। सध्या हांगा एक सिरियस सामको एक्सिडेंट जाल्लो आसा आणि त्या एक्सिडेंटान सध्या 2 जाणां ऑन द स्पॉट डेड जाल्ली आसा आणि आमच्या विसिनिटीची एरियेंतली 2 जाणां एक्सपायर्ड जाल्ली आसा। एक बाब लुईस आणि दुसरी मिसेस पीटर। सो हांव गोवा गव्हर्मेंटाच्या मार्फत मागता की मातशें हांगा कित्याक तरी प्रिकॉशन घेवचें, कित्याक लोक हे सायडींतल्यान खुबूच वयता। हेच म्हाज्या गोवा गव्हर्मेंटा कडेन मागणी। घर आसा, हांव घरान आशिल्लो तेन्ना आवाज ठाम करून आवाज येयलो तेन्ना पळोवपाक म्हणून येयलो। पळयत जाल्यार सामको एकदम सिरियस मलीक पेट्रोल पंपाच्या समोरूच एकदम सिरियस एक्सिडेंट आणि एक्सिडेंटान ऑन द स्पॉट सामकी 2 जाणां मेल्लीं आसा। आणि तशेंच आमचे लोकल आसा, लोकलांनी खूब एकामेकाक हेल्प करून तांकां काडले। पुलिसांक आमी कॉल केले, पुलीस सुद्दां बरे बेगीन येयले आणि रिस्पॉन्स सुद्दां बरे आशिल्ले तांचे। दरम्यान हा अपघात घडला असतानाच खांडेपार येथेही 2 दुचाक्यांमध्ये भीषण अपघात झाला। यामध्ये ॲक्टिवा चालक योगेश केशव हा 36 वर्षीय युवक जागीच ठार झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील अब्राहिम हा गंभीर जखमी झाला। त्याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान सोमवारी घडलेल्या अपघातामुळे वाहतूक सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात धन्यता मानणाऱ्या वाहतूक खात्याची अब्रू चव्हाट्यावर आली आहे। रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहतूक खात्यातर्फे कोट्यावधी रुपये खर्च करून वाहतूक सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो। मात्र या सप्ताहाचे 3-13 वाजल्यानं अलीकडच्या घटनांमधून स्पष्ट झालंय। इतकी जागृती करूनही राज्यातील रस्ता अपघातांचं प्रमाण का कमी होत नाही असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जातोय। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी सकाळी 9:30 वाजता वाहतूक खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली। आता या बैठकीतून काही ठोस उपाययोजना निघते का हे पाहावं लागेल।